अभिनेता सलमान खान त्याच्या चाहत्यांसोबत नेहमीच दिलखुलास संवाद साधतो, पण आता सलमान मात्र एका वेगळ्याच विषयावर चाहत्यांशी बोलतोय। त्याच्या आगामी ट्यूबलाइट या चित्रपटाच्या गाण्याच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं सलमान दुबईमध्ये चाहत्यांच्या घोळक्यामध्ये उपस्थित होता। मुख्य म्हणजे यावेळी सलमाननं बऱ्याच विषयांवर चाहत्यांसोबत चर्चा केली। यामध्ये त्याने एका आजाराशी झुंजतानाचा त्याचा अनुभवही सांगितला। ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया नावाच्या एका आजाराशी सलमान ज्यावेळी झुंजत होता त्यावेळीच त्याला आपल्या कारकिर्दीविषयी आणि कामाविषयी गांभीर्याची जाणीव झाली आणि त्यानंतर त्यानं आपल्या कामाला गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली। त्यानंतर एक नवा आणि वेगळाच सलमान प्रेक्षकांच्या भेटीला आला। दरम्यान ज्या गाण्याच्या निमित्तानं सलमान प्रेक्षकांशी बोलत होता ते गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच ट्रेंडमध्ये आलंय। सलमानच्या आगामी ट्यूबलाइट या चित्रपटातलं रेडिओ सॉन्ग अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय। सजन रेडिओ बजाइयो जरा असे बोल असणारं हे रेडिओ सॉन्ग पाहता ट्यूबलाइटबद्दलची उत्सुकता आणखीनच शिगेला पोचली आहे। या गाण्याचं एकंदर चित्रीकरण आणि गाण्यामध्ये सलमानची हटके नृत्यशैलीही अनेकांचंच लक्ष वेधते। सलमा खान आणि सलमान खान यांची निर्मिती असणारा ट्यूबलाइट हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। त्यामुळे सलमानच्या फॅन्ससाठी ही एक प्रकारची ईदच आहे असंच म्हणावं लागेल। कबीर खान दिग्दर्शित ट्यूबलाइट या चित्रपटामध्ये 1960 दरम्यानचा काळ साकारण्यात आलाय। त्यामुळे आता हा काळ कबीर किती प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडतो हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळणार आहे। सलमान आणि कबीरचा हा तिसरा चित्रपट आहे। या दोघांनी एकत्रित काम केलेले आधीचे दोनही चित्रपट प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवून गेले होते। त्यामुळे आता हा तिसरा चित्रपटही त्याच प्रकारची दाद मिळवून जातो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। त्यामुळे या चित्रपटाकडून कबीर खान, सलमान आणि अर्थात प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत असंच म्हणावं लागेल। लोकसत्ता ऑनलाईन एंटरटेनमेंट ब्युरो।